बघा, गणेश आणि सुरेश यांनी समान कर्ज एका संस्थेकडून एकाच दराने घेतले. गणेशने 4 वर्षानंतर 7,000 रुपये भरलेत, तर सुरेशने 3 वर्षानंतर 6,500 रुपये भरलेत आणि कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी घेतलेली प्रत्येकी रक्कम आणि व्याजदर किती, असा प्रश्न. लेकरांनो, पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध गणिताच्या समस्या विचारण्यासाठी अवश्य कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये लेकरांनो, खास करून ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या उदात्त हेतून या तळमळीनं ही सेवा. लक्ष द्या. बरेच लेकराच्या कॉमेंट येतात, सर मी तुमच्या फक्त प्लेलिस्ट पाहिल्या, पोलीस झालो सर, माऊलीची कृपा वाटते, अभिमान वाटतो, उत्कर्ष वाटतो, माऊलीनं मला निमित्त केलं. असू द्या लेकरांनो, प्रश्न कुठलाही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतोच. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त वाघसरांना विचारा. ओके, आता हा प्रश्न सोडवत असताना साधी आणि सोपी गोष्ट, इथं वर्ष आणि इथं रास असे 2 शब्द मांडा. कोणाची रास जास्त आहे, इथे एखाद्या वेळेस तुम्ही नावं सुद्धा मांडू शकता. प्रश्नामध्ये दर्शवलेल्या त्यांची नावं सुद्धा मांडू शकता, जसं की इथं नावं आम्हाला मांडायची. लक्ष द्या. प्रश्नामध्ये सगळ्यात जास्त रास कोण भरली, तर या गणेशने 4 वर्षानंतर 7,000 रुपये भरलेत, म्हणून इथं नाव गणेश. 4 वर्षानंतर म्हणून इथं 4. 7,000 रुपये एवढी रास भरली. 7,000 रुपये भरलेत म्हणजे त्यानं रास भरली, मुद्दल अधिक त्याच्यामध्ये नफा दडलेला असतो. ओके, आता समोर या सुरेशने 3 वर्षानंतर 6,500 रुपये भरलेत. इथं सुरेश 3 वर्षानंतर भरलेली रक्कम 6,500 रुपये. साधी आणि सोपी गोष्ट लेकरांनो. इथं ही फक्त वजाबाकी करायची आम्हाला, वजाबाकी. इथं सुद्धा आणि इथं सुद्धा 4तून 3 गेले 1, हे काय वर्षामध्ये उत्तर. आणि 7,000तून 6,500 गेले, हे उत्तर काय, तर 500 रुपये. हे काय असणार, व्याज. याचा अर्थ असा होतो की एका वर्षाचं व्याज 500 रुपये. लक्ष द्या गोष्टी. आता उत्तरापर्यंत पावलं. आता गणेशच्या रकमेचा विचार करा. गणेशने 4 वर्षानंतर 7,000 रुपये भरले. आता गणेशचा विचार करा, गणेशचं प्रकरण हाताळा. गणेशची मुदत 4 वर्ष आहे. गणेशनं भरलेलं व्याज, 4 वर्षाचं व्याज किती असणार, एका वर्षाचं 500 रुपये आहे. तर 4 पंच 20, त्यावर 2 शून्य, 2,000 रुपये गणेशनं व्याज भरलं. आता गणेशने भरलेली रक्कम किती आहे, 7,000. त्याच्यामधून हे जर व्याज वजा केलं लेकरांनो, तर ही वजाबाकी म्हणजे आमच्या एका प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते की बाबा मुद्दल 500, मुद्दल 5,000. त्या दोघांनी समान रक्कम घेतली एका संस्थेकडून. समान हा शब्द म्हणजे प्रत्येकानं सारखी. ही रक्कम म्हणजेच मुद्दल. एका प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणजे त्या दोघांनी प्रत्येकी 5,000 रुपये एवढी रक्कम कर्जाने घेतली एका संस्थेकडून. हे एका तुमच्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न, व्याजदर काय. गणेशनं भरलेलं व्याज किती आहे, हे 2,000. मग आता व्याज इथं मांडा 2,000. एक सूत्र हे, वाटल्यास पुन्हा एकदा सूत्र मांडा. सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. मदक आणि याला भागीला असते 100. गणेशनं भरलेलं व्याज 4 वर्षाचं 2,000. व्याजाच्या ठिकाणी मुद्दल कळाली 5,000, व्याजाचा दर काढायचा
गणेशची मुदत 4 वर्ष आहे लेकरांनो. गणेशचा विचार करा. छदस्थानी 100 असते सूत्राप्रमाणे. इथं हे 2 शून्य आणि हे 2 शून्य घालवा. हे 2000 असेच, हे 5 आणि 4 त्याच्यासोबत द म्हणजे दर. हे 2000 असेच लेकरांनो. हा गुणाकार 5×20 दर. या 2000 कडे येताना ही 20 भागीला समोर हा दर शब्द हा भाग जातो 10 न म्हणजे 10% हा व्याजदर आहे. हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तरच अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. मुद्दल काढणे, व्याजदर काढणे, रास काढणे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर काढणे, ह्या सर्व एकंदरीत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.